जय श्रीराम जय बजरंगबली। शहादा शहरात आज इतिहास घडला आहे। श्रद्धा, विजय आणि जनतेच्या कौलाचा महाप्रलय पाहायला मिळाला। लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाच्या कृतज्ञतेपोटी आणि अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा दिनाच्या स्मरणार्थ शहाद्यात भव्य भक्ती महोत्सव साजरा करण्यात आला। हनुमान चालीसा पठण, महाआरती आणि महाप्रसादाच्या माध्यमातून संपूर्ण शहर भक्तिरसात न्हालं। नेमकं काय घडलं या भक्तिमय सोहळ्यात पाहूया हा खास रिपोर्ट। शहादा शहरात श्रद्धेचा उद्रेक आणि विजयाचा हुंकार अनुभवायला मिळाला। 22 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या निवडणुकीत अभिजित दादा पाटील यांनी जनतेचा कौल अक्षरशः आपल्या बाजूने खेचत ऐतिहासिक आणि धुव्वाधार विजय मिळवला। या विजयानंतर डिसेंबर 24 रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षपदी त्यांची शपथ झाली आणि हा क्षण म्हणजे जनतेच्या विश्वासावर देवाची शिक्कामोर्तब ठरला। या दैवी जनविजयाच्या कृतज्ञतेपोटी आणि अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा दिनाच्या स्मरणार्थ दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता शहादा शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिर, सेकंद बायपास, मोहित डोंगरगाव रोड येथे भव्य भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात हनुमान चालीसा पठण, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे आयोजन भक्ती मार्ग सेवा समिती आणि समस्त अभिजितदादा पाटील मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले। जय श्रीराम, जय बजरंगबली, अभिजितदादा पाटील जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। हनुमान चालीसेच्या प्रत्येक चौपाईसोबत जणू आसमंत हादरत होता, तर महाआरतीच्या वेळी संपूर्ण शहाद्यावर दैवी शक्ती अवतरल्याचा अनुभव भाविकांनी घेतला। या महासोहळ्याला रामभक्त, हनुमानभक्त आणि नागरिकांची लाटेसारखी अभूतपूर्व उपस्थिती लाभली। मंदिर परिसर, रस्ते आणि चौक भक्तीच्या उत्साहाने ओसंडून वाहत होते। महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, मात्र हा प्रसाद केवळ अन्न नव्हता। तो होता विजयाचा प्रसाद, जनाशीर्वादाचा प्रसाद आणि विकासाच्या संकल्पाचा प्रसाद। हा भक्ती महोत्सव म्हणजे श्रद्धेचा दणका, विजयाचा रणघोष आणि शहाद्याच्या विकासाचा शंखनाद ठरला आहे। देवाच्या चरणी नतमस्तक झालेली जनता आणि जनतेच्या सेवेसाठी सज्ज नेतृत्व। हा सोहळा म्हणजे रामराज्याच्या दिशेने टाकलेले एक ठाम पाऊल असल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली। शहाद्यातून एकच संदेश पुन्हा अधोरेखित झाला। जनतेचा कौल म्हणजे देवाचा कौल आणि तो कौल अभिजितदादा पाटील यांच्या बाजूने ठाम, निर्णायक आणि अढळ आहे। INDTV न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर सह मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट।